नमस्कार बागायतदारांनो. आपण आज आहोत बारामतीमधील माळेगाव येथील शिवनगर या ठिकाणं श्री विजयकुमार निंबाळकर साहेबांच्या बागेमध्ये. या ठिकाणी आपण डमलेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन करत आहोत. तर ह्या पेरूचं वजन साधारणपणे 500 ग्रॅम प्लस हे मिळतं हे, आणि ही जी क्वालिटी आहे ती अशी मिळालेली आहे बा सगळ्यात महत्त्वाचं. आणि बाकीचं दुसरं म्हणाल तर या ठिकाणं ही सेटिंग ही जे फळं आहेत म्हणजे नवीन फ्लावरिंग वगैरे या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीनं नवीन फ्लावरिंग होतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणं असं ही क्वालिटी आहे पेरूची. सगळ्यात महत्त्वाचं हे बा याची पेरूची साईज जी आहे अशी मिळालेली आहे. हे बा 1 2 3 4 5 6 हे 7 8 तिकडे 9 10 11 12 13 14 या ठिकाणं एक 3 ते 4 तोडे पण झालेले आहेत. 14 15 आत्ताच्या कंडिशनला जुन्या बहारातील फळं आहेत. आणि नवीन जी सेटिंग झालेली आहे तर ही अशा पद्धतीने सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि टॉप टू बॉटम म्हणजे बुंद्यापासून शेंड्यापर्यंत अशा पद्धतीनं या ठिकाणं पेरूंना फुलांचे सुद्धा या ठिकाणं सेटिंग आहे. हे बघा अशी सेटिंग या ठिकाणं सुरू आहे. आणि या बागेमध्ये सुरुवातीला जेव्हा आपण काम सुरू केलं तर तेव्हा या ठिकाणं 70-80% झाडं ही पिवळसर होती, ती आत्ता नाही आहेत. आणि हे बा हे 500 ग्रॅम प्लस फळं म्हणजे बुंद्यातच साईज नाही मिळत तर हे इकडं वरती सुद्धा अशी साईज मिळालेली बा. ही अशा पद्धतीची ही साईज आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि इथं पण मोजली फळं तर 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 फळं आहेत. आणि हे नंतरचं सेटिंग. आणि हे ओपनली फळ जे आहे ही अशी कॅनोपी आहे किंवा अशा पद्धतीचे कलर ही अशी डेव्हलपमेंट या बागेमध्ये दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बुंद्यामध्ये पण माल आहे, वरती बुंद्यापासून वरती पण माल आहे. आणि ही जी नवीन सेटिंग फार शेंड्यापर्यंत अशी सेटिंग या बागेमध्ये झालेली आहे. या ठिकाणं असे जे बदल आहेत हे साधारणपणे 27 जुलैपासून आजपर्यंतचे आहेत. आणि 4-5 तोडे झालेले आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला दाखवायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हा जो बेड आहे हा बेड ही जी माती म्हणतो आपण ती माती अशी तुमची एकदम अशी लूज आणि चहा पावडर जशी असते अशी सुट्टी आहे. ही सुरुवातीला माती अशी होत नव्हती सगळ्यात महत्त्वाचं. आणि या ठिकाणी अशी वापसा कंडिशन आहे. हे बा बेड असा डायरेक्ट उकरतो महत्त्वाचं म्हणजे ही जी माती आहे ही जमा करायची गरज नाही, असं डायरेक्ट लूज कंडिशन या ठिकाणी या मातीची आहे. आणि यानंतर मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं त्या झाडामध्ये हे बा ह्या ज्या व्हाईट रूट आहेत म्हणजे ॲव्हरेजली जे आपण जेव्हा ह्या बागेमध्ये काम सुरू केलं तर त्यावेळेस अशा ब्राऊन कलरच्या रूट होत्या. तर आत्ता ह्या ठिकाणं ज्या रूट आहेत किंवा ज्या मुळ्यांची वाढ म्हणतो आपण ती अशी पांढऱ्या शुभ्र मुळ्या ह्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं माती भुसभुशीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं बेड हे बा इथं मला लगेच लक्षात येईल. हे बा अशा पद्धतीने रूटची ग्रोथ ही रेग्युलर चालू असणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला ही अशी साईज एक 500 ग्रॅम प्लस 800-900 ग्रॅमपर्यंतसुद्धा काही फळं त्यांना मिळालेले आहेत. हे या पेरूबागेमधील केलेले बदल आणि कन्सल्टन्सी मार्फत दिलेले जे काही रिझल्ट होते हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे एकच की बाबा चांगलं काम जर केलं किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं तर पेरूबागेमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतात. ही व्हाईट रूट अशा पद्धतीनं रूटची ग्रोथ असावी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा जो बेड आहे हा कशाने न उकरता डायरेक्ट हाताने उकरतो. असा जर बेड होत असेल तर मग आपल्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक हे साधारणपणे 100% चांगल्या पद्धतीने येऊ शकतं आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन आपण पिकांचं घेऊ शकतो. त्यामध्ये डाळिंब असेल, तुमचं पेरू असेल,
द्राक्ष असेल किंवा ऊस असेल, कोणतंही पीक असू द्या, फक्त जमिनीमध्ये ही अशी माती ओली असतानासुद्धा इतकी सुट्टी आणि भुसभुशीत आहे, हे सर्वात महत्त्वाचं. कारण हे जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये घडत नाही, हे जोपर्यंत बदल होत नाही आहेत, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या पिकापासून अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही. आणि या संदर्भात काही शंका असतील तर निश्चित आपण डमडेल ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत संपर्क करू शकता आणि आपल्याही शेतीमध्ये अशा प्रकारचे बदल घडवून आणू शकता. हे या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, हे स्वतः निंबाळकर साहेबसुद्धा आहेत. कारण ह्यांना जे साईज मिळालेली 300 प्लस 400-500 ग्रॅमपर्यंत आहे, काही 700-800 ग्रॅमपर्यंत पण मिळालेलं आहे. परंतु आत्ता जी सेटिंग आहे, तर ही सेटिंग अशा पद्धतीने आहे. त्यामध्ये एकदा टॉपिंग केलं तर इथून पुढं पुन्हा एकदा टॉपिंग करून हा राहिलेला माल आत्ता जो आहे हा हार्वेस्टिंग होतच आहे. आणि हे जी कॅनॉपी किंवा ग्रीनरी आहे, तर प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं असणं गरजेचं आहे. आणि हे जे तुम्हाला म्हटलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो, ही जर माती ओली असताना इतकी सुट्टी राहते, आणि सगळ्यात महत्त्वाचं सुट्टी माती राहण्याचा फायदा एकच मिळू शकतो तुम्हाला, की जे काही वनस्पतींना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा असतो किंवा इतर अन्नद्रव्य अपटेकिंग करण्याचा जे प्रॉब्लेम येतात ब्लॅक सॉईलमध्ये, ही ब्लॅक सॉईल 100% पूर्णपणे, तर त्यामध्ये ऑक्सिजन रूटद्वारे वनस्पती घेतात. तर त्या संदर्भातला हा महत्त्वाचा बदल जर अशा पद्धतीने माती जर तुमच्याकडे लूज असेल तर तो 100% मिळतो फायदा. आणि दिलेली खतं ही 100% वनस्पती किंवा आपलं पीक हे अपटेक करू शकतं किंवा घेत असतं. हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि पेरबागायतदारांनो.